आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेडक्याळ येथील वारकरी संप्रदाय मंडळ व संत मंडळी व भाविकांच्या वतीने चैत्रपायी दिंडीचे प्रस्थान शुक्रवार दिनांक 20 रोजी हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात करण्यात आले. या निमित्त श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची अलंकार पूजा जयवंत बोंगाळे यांनी केली. चैत्र पायी वारीस जाणारे संत मंडळी व भाविक सकाळी 9 वाजल्यापासून जमू लागले. मंदिरात अभंग गीत गायन झाल्यानंतर सामूहिक आरती करण्यात आली. येथून बाजारपेठ मार्गे दिंडी जुना बस स्थानक छत्रपती संभाजीनगर येथे एकत्रित आल्यानंतर तेथे दिंडी चालक हबप सदाशिव शेळके महाराज यांनी श्रीफळ वाढवून दिंडीस चालना दिली. तसेच दिंडीतील यात्रेकरूंना महत्त्वाच्या सूचनाही केल्या. येथे समस्त भाविकांनी पंढरपूर पायी चैत्र वारीस निरोप दिला. येथूनच नदीवेस मार्गे दिंडी पंढरपूरकडे निघाली. या दिंडीचे चालू वर्षी हे 19वे वर्ष असून एकूण 10 दिवस जात असलेल्या या पायी दिंडीत बेडकियाळ व परिसरातील सुमारे 80च्या वर भाविक सहभागी झाले आहेत. तर बरेच संत मंडळी व भाविक नंतर दशमी एकादशीला पंढरपुरात जाणार आहेत. महिलांची संख्या अधिक आहे. यावेळी सिद्धराम शिंदे, अनिल कोळी, महेश काकडे, मनोहर देसाई, बाळू देसाई, अनिल देसाई, सूरज कोळी, गोविंद केसरकर, जालिंदर खरात, चंदू काकडे, रामचंद्र सुतार यांच्यासह इतर संत मंडळी व भाविक उपस्थित होते. पायी दिंडीसाठी गावातील बऱ्याच भाविकांनी सहकार्य केले आहे. SB न्यूजसाठी बेडकियाळहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.